विद्यार्थी मित्रांनो, एनोडला काय होते? ऑक्सिडेशन. म्हणजेच तो तुमचा स्टील टँक होता Fe पासून बनलेला, that Fe lose the electron that will form Fe2 plus 2 electrons. म्हणजे कुठली रिएक्शन विद्यार्थी मित्रांनो? that reaction is oxidation. Means loss of electron. ऑक्सिडेशन और लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग आता जो तुमचा स्टील टँक होता त्याने इलेक्ट्रॉन लॉस केले, ते कुठे जातात? तुमच्या स्टील टँक कडनं तुमच्या कॉपरवरती सर्व इलेक्ट्रॉन्स जमा होतात. दॅट इलेक्ट्रॉन्स गेट डिपॉझिट ऑन पीस ऑफ कॉपर. सर्व कॉपरच्या वरती इलेक्ट्रॉन्स जमा होतील. इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन्स. थोडा थिकनेस वाढवतोय, हे तुम्हाला क्लिअरली समजेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इलेक्ट्रॉन कुठे आले? तुमच्या पीस ऑफ कॉपरवर आले. कशावर ना? स्टील टँक कडनं सगळे जर्नी करत सर्व इलेक्ट्रॉन्स गेट डिपॉझिटेड ऑन कॅथोड. आता कॅथोडवरती काय होईल? सर्व इलेक्ट्रॉन जमा झालेले. परंतु तुमचं जे सोल्युशन आहे ते कसं आहे? ऍसिडिक आहे. त्यात काय प्रेझेंट आहे? त्यात प्रेझेंट आहे H प्लस. त्यात काय प्रेझेंट आहे? H प्लस. हे जे H प्लस आहे त्यांचा चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. कॅटायन्स पॉझिटिव्ह चार्ज आहेत. त्यांना काय दिसत आहे? इलेक्ट्रॉन दिसत आहे. सगळे कॉपरवरती जमा झालेले. दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स इलेक्ट्रॉन्स. ऑपोजिट चार्ज आहे पॉझिटिव्ह आयन्स, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह. ड्यू टू दॅट अट्रॅक्शन दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स इलेक्ट्रॉन्स. आणि सगळे H प्लस आयन जे आहेत, ऑल H प्लस आयन्स दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द इलेक्ट्रॉन्स अँड दे गेट इलेक्ट्रॉन्स which is deposited on copper cathode. आता इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे रिएक्शन काय होईल? 2H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स दॅट इज फॉर्म H2. विद्यार्थी मित्रांनो, ही रिएक्शन आपण अजून वेगळ्या पद्धतीने पण दाखवू शकला असतो. कशी ते बघा. फर्स्ट H प्लस आयन्स जे सोल्युशन मध्ये होते त्यांनी इलेक्ट्रॉन गेन केले. दॅट विल फॉर्म H. मीन्स हा काय तुमचा? दिस इज युअर आयन, दिस इज ऍटम. सिमिलरली सेकंड H प्लस आयन्स will gain the electron that will form H atom. H ion, H atoms. मग दोन्ही जर कंबाईन केले तर रिएक्शन काय होती बघा? HH that is 2H, electrons electron that is 2 electron, H atoms and H atoms means hydrogen atoms and hydrogen atoms, they combine to form H2 molecule which is in the form of gas. तो गॅसच्या फॉर्म मध्ये, आणि तो काय होतोय? इव्हॉल्व होतोय, लिबरेट होतोय, अपवर्ड डायरेक्शनने मूव्ह करतोय. गॅस हे म्हणतो काय असणार आहे? बबलच्या फॉर्म मध्ये. तुमचं जे इलेक्ट्रोलाइट आहे त्या सोल्युशन मध्ये तो बाहेर रिमूव्ह होणार. म्हणजेच तुमच्या सोल्युशन मध्ये जे काही H प्लस आयन्स होते दे गेट्स इव्हॉल्व in the form of hydrogen gas. म्हणून इथे H2 टॉप एंड एरो दाखवलेला आहे इथे डायग्राम मध्ये विद्यार्थी मित्रांनो. मग ज्यावेळेस तुमचं मीडियम ऍसिडिक असेल त्यावेळेस एनोडवरती ही रिएक्शन होईल आणि एनोडवरती ही रिएक्शन होणार आणि कॅथोडवरती ही रिएक्शन होणार. म्हणजे ऑक्सिडेशन आणि इथे होणार तुमचं रिडक्शन.
लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि इथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि अशा पद्धतीने एक पार्ट एनोड बनणार, एक पार्ट कॅथोड बनणार. कोणतरी इलेक्ट्रॉन मागते म्हणून कोणतरी इलेक्ट्रॉन देतोय. देतो कोण आहे? एनोड. घेतो कोण आहे? कॅथोड. एनोड देतोय म्हणजेच तुमचं स्टील टँक इलेक्ट्रॉन देतोय म्हणून त्या स्टील टँकचं काय होणार आहे? एनोड मध्ये रूपांतर होणार आहे. आणि एनोड बनल्यामुळे त्याचं काय होणार विद्यार्थी मित्रांनो? करोजन होणार आहे. समजते? कशा पद्धतीने जर तुमच्या स्टील टँक मध्ये ऍसिडिक वॉटर असेल आणि जर कुठलं तरी कॉपरचा पीसचा कॉन्टॅक्ट मिळाला तर तुमच्या स्टील टँकचं काय होईल? करोजन होईल. आणि त्यावेळी जी काही रिॲक्शन होईल, जे काही मेकॅनिझम फॉलो होईल, दॅट मेकॅनिझम इज हायड्रोजन इव्होल्युशन मेथड. समजतं विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला एकदम सिंपल पार्ट होता जो आपण प्रिव्हियस लेक्चरला स्टडी केला होता. ओके, आता आपण बघूया जर तुमचं मीडियम न्यूट्रल असेल किंवा अल्कलाइन असेल. when medium is neutral or alkaline, that time how corrosion takes place. कशा पद्धतीने corrosion होतं? ज्यावेळेस तुमचं मीडियम ऍसिडिक असेल, सॉरी न्यूट्रल असेल किंवा अल्कलाइन असेल त्यावेळेस. आता ज्यावेळेस तुमचं मीडियम न्यूट्रल आहे किंवा अल्कलाइन आहे त्यावेळेस corrosion होतं, दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मेथड. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जातो. हायड्रोजन इव्होल्युशन मेथड टेक्स प्लेस व्हेन मीडियम इज ऍसिडिक, अल्कलाइन, न्यूट्रल, ऑल ऑफ दिस. बरोबर? कधी होतोय? व्हेन मीडियम इज ऍसिडिक, हायड्रोजन इव्होल्युशन मेथड. परत सेकंड टाइप क्वेश्चन, ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मेकॅनिझम. By oxygen absorption mechanism, corrosion takes place when medium is alkaline, option number 1, neutral, option number 2, acidic, option number 3, option number 4, neutral and alkaline. होतं काय विद्यार्थी मित्रांनो? तुमचं न्यूट्रल आणि अल्कालाइन. आता ज्यावेळेस तुमचं मीडियम न्यूट्रल असेल त्यावेळेस करोजन कशा पद्धतीने होतं, कशा पद्धतीने तुमची रिॲक्शन होते याच्याविषयी आता आपण माहिती घेऊयात. समजा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा एक पीस ऑफ आयर्न आहे. सपोज दिस इज पीस ऑफ आयर्न. हा पूर्ण तुम्हाला जो दिसतोय विद्यार्थी मित्रांनो, तो पार्ट मी शेड करतो इथे. पीस ऑफ आयर्न आहे आणि ड्यू टू क्रॅक और ड्यू टू सम कॅव्हिटी और ड्यू टू अनइवन सरफेस, समजा इथे कुठेतरी एक हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय विद्यार्थी मित्रांनो, हा पार्ट मध्ये तुमचं डिप्रेशन आहे किंवा होल्स इथे क्रिएट झालेले आहे ऑन दिस पार्ट. मग आता जर कुठलं वॉटरच्या कॉन्टॅक्ट मिळालं, या सरफेसवर जर वॉटर पडलं तर वॉटर काय होईल? या डिप्रेशन मध्ये किंवा कॅव्हिटी मध्ये वॉटर काय होईल? डिपॉझिट होईल. समजा म्हणजे या पार्ट वरती वॉटर डिपॉझिट झालेले. इथे डायग्राम मध्ये काय दाखवलेले? पूर्ण हा पार्ट दाखवला तुमचा, जिथं वॉटर तुमचं डिपॉझिट झालेले विद्यार्थी मित्रांनो. दिस पार्ट वॉटर इज डिपॉझिटेड. इथे मी तो मुद्दावर तो पार्ट हायलाइट केला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, दोन पार्ट झाले. एक पार्ट जो वॉटरने कव्हर केला आहे, बरोबर, आणि दुसरा पार्ट जो ओपन आहे. ओपन म्हणजे इन कॉन्टॅक्ट विथ एअर आहे. म्हणजे कुठला पार्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, दिस पार्ट ऑफ आयर्न विच इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर. दिस पार्ट ऑल्सो इन कॉन्टॅक्ट विथ एअर. एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे म्हणजे काय असेल विद्यार्थी मित्रांनो? इथे ऑक्सिजन जास्त आहे.
मोर ऑक्सिजन आहे. आता इथे ऑक्सिजन जास्त आहे, इथे पण ऑक्सिजन जास्त आहे, आणि हा जो पार्ट आहे रिमेनिंग जो वॉटरने कव्हर केला आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणता पार्ट म्हणतो मी, जो पार्ट तुमचा वॉटरने कव्हर केला आहे, या पार्ट मध्ये काय असणार आहे, तुमचं लेस ऑक्सिजन असणार आहे. अवेलेबिलिटी ऑफ ऑक्सिजन इज लेस. हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय, let me highlight that part so that you will understood that easily. That part is having less oxygen. या पार्ट वरती ऑक्सिजन कमी, वॉटरने कव्हर केलाय, रिमेनिंग पार्टला ऑक्सिजन जास्त आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जिथे ऑक्सिजनची अवेलेबिलिटी कमी, जिथे ऑक्सिजनची अवेलेबिलिटी कमी आहे, म्हणजेच जो पार्ट तुमचा वॉटरने कव्हर केला आहे, दॅट पार्ट विल ऍक्ट ऍज अ एनोड, आणि जिथे ऑक्सिजन जास्त आहे, दॅट पार्ट विल ऍक्ट ऍज अ कॅथोड. सिंपल कन्सेप्ट आहे. एक पार्ट बनला एनोड, दुसरा पार्ट बनला कॅथोड. वॉटर ऍक्ट ऍज अ लिक्विड मीडियम, म्हणजेच वॉटर विल ऍक्ट ऍज अ इलेक्ट्रोलाइट, म्हणजेच कॅथोड मिळाला, एनोड मिळाला, इलेक्ट्रोलाइट आला, रिएक्शन स्टार्ट झाली. इमर्स करोजन मीन्स when metal come in contact with liquid medium. मग इथे काय आलंय, जो पार्ट एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये होता विद्यार्थी मित्रांनो, the part which is in contact with air will act as a anode. हा काय बनणार तुमचा एनोड. This part is also anode, and here the part which is covered by water is act as a cathode. तो पार्ट काय काम करणार तुमचा, सॉरी, जो पार्ट ओपन आहे तो एअर जिथे जास्त आहे, सॉरी, दिस पार्ट इज कॅथोड. तो पार्ट काय बनणार विद्यार्थी मित्रांनो तुमचा, जो पार्ट एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे तो असेल कॅथोड. जो पार्ट एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तो असेल कॅथोड. म्हणजे हा पोर्शन इथे ऑक्सिजन मेन्शन केले, ऑक्सिजन मेन्शन केले, आणि जो पार्ट वॉटरने कव्हर केला आहे तो पार्ट आहे तुमचा एनोड. दॅट पार्ट इज एनोड. मग आता आपण शिकलोय, जो एनोड बनतो त्याचं काय होणार आहे, ऑक्सिडेशन. त्याचं काय होणार आहे, करोजन. डोक्यामध्ये फिट करून टाकायचं, एनोड, ऑक्सिडेशन, करोजन होणार. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळालंय की कशा पद्धतीने एक पार्ट बनलाय एनोड, एक पार्ट बनलाय कॅथोड. कुठला पार्ट एनोड बनतोय, जिथे ऑक्सिजनची अवेलेबिलिटी कमी आहे, दॅट पार्ट विल बिकम एनोड, आणि जिथे ऑक्सिजनची अवेलेबिलिटी जास्त आहे तो पार्ट बनलाय कॅथोड. आणि मग एक पार्ट बनला एनोड, एक पार्ट बनला कॅथोड. जो एनोड बनला त्याचं ऑक्सिडेशन होईल, जो कॅथोड बनला तिथं रिडक्शन होईल, आणि ज्याचं ऑक्सिडेशन होईल दॅट पार्ट विल अंडरगो करोजन. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण रिएक्शन बघूया कशा पद्धतीने होते. रिएक्शन ऍट एनोड बघा काय होते. तुमचा पीस ऑफ आयर्न होता, त्याचं काय झालंय, ऑक्सिडेशन, म्हणजे दॅट Fe which is piece of iron, Fe atoms lose the electron, they get converted into iron. Here reaction is oxidation. बरोबर. आणि इथे व्हॉट इज द रिएक्शन ऍट कॅथोड. ही रिएक्शन होती विद्यार्थी मित्रांनो, दॅट रिएक्शन पार्ट इज ऍट कॅथोड. रिएक्शन होते, काय होते इथं, जे तुमचं जे वॉटर होतं, वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ऍब्सॉर्ब द इलेक्ट्रॉन्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ही रिएक्शन मी बॅलन्स करतो बघा. 2Fe 2 प्लस, आणि हा जो 2 ऑक्सिजन आहे टाका विल इंटू 2, दॅट इज 4 इलेक्ट्रॉन, सॉरी 4 इलेक्ट्रॉन्स. रिएक्शन काय होईल, 2Fe on reaction form 2Fe plus 2 plus 4 electrons.
ही रिॲक्शन कुठे आली? आयर्नला, म्हणजेच ॲनोडला. जो पार्ट ॲनोड बनला होता तिथे ही रिॲक्शन होणार आहे. आणि दुसऱ्या पार्टला काय होईल? हे जे ॲनोडने जे इलेक्ट्रॉन लॉस केलेले, इलेक्ट्रॉन विच इज लॉस्ट बाय ॲनोड इज गेन बाय कॅथोड. कॅथोड काय करणार आहे? इलेक्ट्रॉन्स गेन करणार आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. thus in presence of water drop OH minus ions will gain the electron that will form 4OH minus. ही रिएक्शन होते. 2H2O plus oxygen will gain the electron that will form 4OH minus. विद्यार्थी मित्रांनो काय मिळालं तुम्हाला? ॲनोडला मिळाला Fe+2, कॅथोडला मिळाला OH मायनस. मग आता रिएक्शन काय होते बघा. तुम्हाला ॲनोडला काय मिळालं होतं? Fe+2. कॅथोडला काय मिळालं? OH मायनस. when they combine they will form ferrous hydroxide. याला नाव काय आहे? फेरस हायड्रॉक्साईड आपण याला म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. कधी मिळालं? हे कुठे मिळालं? दिस रिएक्शन टेक्स प्लेस ॲट ॲनोड, दिस रिएक्शन टेक्स प्लेस ॲट कॅथोड. when they combine that will form ferrous hydroxide. म्हणजेच तुमचं एपीचं काय झालंय? रस्टिंग झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. इफ इनफ ऑक्सिजन इज प्रेझेंट, जर ऑक्सिजन जास्त असेल, जे तुमचं फेरस हायड्रॉक्साईड आहे, that O2 combined with H2O that is again form OH minus. O2 म्हणजेच if enough oxygen is present, that ferrous hydroxide combined with oxygen in presence of water that will form ferric hydroxide. फेरिक काय म्हणते इथं? फेरिक. विद्यार्थी मित्रांनो फेरस आणि फेरिक मध्ये फरक समजून सांगतोय, लक्ष द्या इकडे. FeOH ट्वाइस ज्यावेळी तुम्ही त्याला ब्रेक करणार काय मिळेल तुम्हाला? Fe2 प्लस 2OH मायनस. आणि FeOH थ्राइस ज्यावेळेस आपण त्याला स्प्लिट करणार काय मिळणार आपल्याला? Fe3 प्लस. 3 प्लस म्हणजे काय? 3 इलेक्ट्रॉन लॉस करतोय प्रत्येक Fe प्लस 3OH मायनस. विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही रिएक्शनवर तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते. इथं Fe ची व्हॅलेन्सी किती? व्हॅलेन्सी मध्ये किती इलेक्ट्रॉन लॉस केले? 2. इथे किती लॉस केले? 3. ज्यावेळेस व्हॅलेन्सी कमी असते, मी काय म्हणतो लक्ष द्या, ज्यावेळेस व्हॅलेन्सी कमी असते त्यावेळेस आपण त्या नावापुढे वापरतो अस, आणि ज्यावेळेस व्हॅलेन्सी जास्त असते त्यावेळेस नावापुढे आपण वापरतो इक. Fe म्हणजे फेरस, फेरम म्हणून फेरस, आणि हायड्रॉक्साईड असल्यामुळे तो पार्ट तसाच हायड्रॉक्साईड. म्हणजे नाव काय आलं तुमचं? फेरस हायड्रॉक्साईड. विद्यार्थी मित्रांनो एवढं डिटेल मी तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण माझ्या विद्यार्थ्यांना माहिती असावं म्हणून मी हा पार्ट तुम्हाला स्प्लिट करून सांगतोय. इथे व्हॅलेन्सी किती आहे? 3 होती. Fe+3 म्हणजे इक. मग इथे काय येईल? फेरिक. फेरिक hydroxide when valence is 3. That ferric hydroxide when combined, जे ferric hydroxide जे आहे, which that product ferric hydroxide FeOH thrice ferric hydroxide which on combined with water that will form Fe2O3 twice H2O XH2O which is called as rusting of iron. येलो रश म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो?
तुमच्या लोखंडाच्या वरती जो काही येलोइश लेअर फॉर्म झालेला असतो, that yellowish layer which is formed on the surface of iron is nothing but this product. हा प्रोडक्ट तुम्हाला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारला होता. इतका डिटेल मध्ये तुम्हाला रिएक्शन पण विचारणार नाही की कशा पद्धतीने ApOH3 पासून Ap2O3 XH2 आला. हे रिएक्शन मध्ये तुम्हाला इतकं डिटेल मध्ये तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये. परंतु व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ रस्टिंग, हा जो फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. कुठला? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ रस्ट Ap2O3 XH2. And if the supply of oxygen is limited, corrosion product may be Ap3O4. म्हणजे जर ऑक्सिजन कमी असेल तर हा प्रोडक्ट न मिळता तुम्हाला Ap3O4 म्हणजे अनहायड्रेस मॅग्नेटाइट आपण म्हणतोय, हा प्रोडक्ट तुम्हाला मिळू शकतो जर सप्लाय ऑफ ऑक्सिजन कमी असेल. समजतं विद्यार्थी मित्रांनो? जर मीडियम अल्कलाइन असेल किंवा न्यूट्रल असेल त्यावेळेस कशा पद्धतीने करोजन होतं, कुठला पार्ट एनोड बनतोय, कुठला पार्ट कॅथोड बनतोय आणि कशा पद्धतीने तुमच्या मेटलचं करोजन होतंय, याच्याविषयी आपण डिटेल स्टडी इथे आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थेरॉटिकल पॅटर्न नाहीये, MCQ पॅटर्न आहे. त्यामुळे फक्त सिंपल क्वेश्चन आणि तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतील, त्यात करण्याचं तुम्हाला पिकअप करायचं आहे. पहिले काय होतं, पूर्ण फोर्मसाठी एक्झाम्पल यायचं, डिस्क्राईब ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मेथड विथ सुटेबल डायग्राम. आता तसं काही नाही, तुम्हाला एकदम सिंपल प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो. कुठला प्रश्न असतो बघा, ही डायग्राम तुम्हाला दिली असेल, दिस डायग्राम इज गिव्हन टू यू, आणि याच्यावरती प्रश्न काय विचारला तो, ही डायग्राम कुठली मेथड एक्सप्लेन करते. ती डायग्राम एक्सप्लेन विच मेथड, ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मेथड, हायड्रोजन इव्होल्युशन मेथड, कुठली तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बस एवढा सिंपल प्रश्न असतो तरी मुलांचं कन्फ्युजन होतं. दिस डायग्राम करेक्टली रिप्रेझेंट विच मेथड, किंवा सिंपल डायग्राम तुमची कुठली असणार आहे, हायड्रोजन इव्होल्युशन मेथड. ही डायग्राम दिली असेल, स्टील टँक, पीस ऑफ कॉपर, वॉटर दिले असेल, तिथे दिलं असेल ऍसिडिक वॉटर. दिस डायग्राम रिप्रेझेंट विच मेथड, हायड्रोजन इव्होल्युशन मेथड और ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मेथड. एकदम सिंपल कंडिशन. अशा टाइपचा क्वेश्चन विचारलेला आहे. किंवा वेन मीडियम इज ऍसिडिक, corrosion takes place by hydrogen evolution method, oxygen absorption method. Which is correct answer? That is hydrogen evolution method. समजते? हा पार्ट समजलाय? कुठला डाऊट आहे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो? यात कुठला डाऊट आहे? नाही? चला आपण जाऊया पुढचा पार्ट. दॅट इज differential aeration cell are formed in following situation or case. म्हणजे तुमचं जे काही करोजन होतंय कशा पद्धतीने होतंय, म्हणजे इमर्स करोजन साठी कुठले कुठले फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. Concentration cell are formed due to varying oxygen. जसं आपण बघितलं की एका वॉटर टॉप कव्हर केल्यामुळे काय होतं, एका ऑक्सिजनचं प्रमाण जास्त होतं, एका ऑक्सिजन प्रमाण कमी होतं. म्हणजे मेटल सरफेस जर अनइव्हन असेल, तुमचा मेटलचा सरफेस जर अनइव्हन असेल आणि त्या कॅव्हिटीमध्ये
किंवा जिथं होल आहे तिथं जर वॉटर जमा झालं किंवा त्या ठिकाणी ऑक्सिजनची अवेलेबिलिटी कमी झाली तर एक पार्ट काय होईल, इथं ऑक्सिजन जास्त, दुसरा पार्ट इथं ऑक्सिजन कमी. त्यामुळे काय होणार आहे, डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन, दॅट इज डिफरन्शियल एरिएशन सेल. त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शियल एरिएशन सेल आर फॉर्म. डिफरन्शियल एरिएशन सेल. डिफरन्शियल म्हणजे काय, डिफरन्स इन एरिएशन. एरिएशन म्हणजे हवा किंवा ऑक्सिजन. समजते, डिफरन्शियल एरिएशन सेल म्हणजे डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एअर. इट इज अ टाइप ऑफ कॉन्सन्ट्रेशन सेल. म्हणून त्याला पण नावाला आपण कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन पण आपण त्याला म्हणतोय. कॉन्सन्ट्रेशन सेल म्हणजे काय, डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑफ काय, ऑक्सिजन. ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी जास्त, एका ठिकाणी कमी. म्हणून ज्या ठिकाणी ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, ज्या ठिकाणी कमी, असे दोन पार्ट झाले. एक पार्ट बनला एनोड, दुसरा पार्ट बनला. आता आपण शिकलोय ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मेथड. त्याला आपण बघितलं तिथं एअर होतं, तो पार्ट काय बनला, कॅथोड. म्हणजे जिथं ऑक्सिजन जास्त असेल तो पार्ट काय बनणार आहे, कॅथोड. आणि जिथं ऑक्सिजन कमी असेल तो पार्ट काय बनणार विद्यार्थी मित्रांनो, एनोड. आणि त्याचं काय होणार आहे, कवच होणार आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो आपण जो आता स्टडी केलं ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मेथड, ते होण्यासाठी कुठली कंडिशन रिस्पॉन्सिबल होते, मेटल इज सेम but throughout surrounding to that metal is same but surrounding to that metal concentration is different. कॉन्सन्ट्रेशन कसं होतं, डिफरंट होतं. एका ठिकाणी जास्त, एका ठिकाणी कमी होतं. म्हणून त्याला आपण म्हणतोय कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन सुद्धा आपण त्याला म्हणतोय. किंवा डिफरन्शियल एरिएशन सेल. डिफरन्शियल म्हणजे डिफरन्स इन एरिएशन. एरिएशन म्हणजे काय, हवा किंवा हवेतला महत्वाचा घटक कोणता आहे, ऑक्सिजन. मग हवेतल्या ऑक्सिजनच्या डिफरन्समुळे जो काही सेल फॉर्मेशन झाला त्याला आपण म्हणतोय डिफरन्शियल एरिएशन सेल, विच इज फॉर्म ड्यू टू डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन. आता हे कधी होतं त्याच्याविषयी आपण स्टडी करून घेऊयात. डिफरन्शियल सेल्स आर फॉर्म इन फॉलोइंग सिच्युएशन और इन केसेस. नंबर ऑफ केसेस म्हणजे स्ट्रेस अनस्ट्रेस पार्ट ऑन द सेम मेटल किंवा इम्प्युरिटी असेल त्यावेळेस पार्शल इमर्शन ऑफ मेटल म्हणजे काय, मेटलचा काही पार्ट पाण्यामध्ये किंवा काही पार्ट पाण्याच्या वरती. एक पार्ट पाण्यात, एक पार्ट पाण्याच्या वरती. म्हणजे सपोज एक रॉड आहे, निम्मा पार्ट पाण्याच्या खाली, निम्मा पार्ट पाण्याच्या वरती. ती एक कंडिशन असेल तर आपण दुसरा म्हणतोय की वॉटर लाईन करोजन. पार्शल बरीड मेटल इन ग्राउंड. निम्मा मेटल ग्राउंड मध्ये, निम्मा मेटल ग्राउंडच्या वरती. म्हणजे आपण इलेक्ट्रिक पोल घेतला तर निम्मा पार्ट पाण्यात अंडरग्राउंड आहे किंवा जमिनीमध्ये, निम्मा पार्ट ओपन आहे किंवा हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये. नंतर क्रिवाइज करोजन. क्रिवाइज करोजन म्हणजे काय, ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवेल त्यावेळेस आपला पार्ट पुढे चालू होईल. वन बाय वन एकेका विषय आपण माहिती घेणार आहोत. क्रिवाइज नंतर ऑक्साइड फिल्म फॉर्मेशन होतं, तिथे क्रॅक झाला तरी सुद्धा डिफरन्स इन एरिएशन होऊ शकतं. म्हणजे डिफरन्शियल एरिएशन सेल फॉर्मेशन होऊ शकते. आपण शिकलोय ऑक्साइड फिल्म फॉर्मेशन कशी होती, स्टेबल, अनस्टेबल, पोरस, नॉन पोरस, होलाटाईल, हा सगळा पाठापाठ झालाय. पण जर ती फिल्म स्टेबल आहे आणि पोरस असेल तर काय होईल, जर पोरस असेल तर त्या पोरमध्ये काय होणार आहे, ऑक्सिजन राहील. पोरमध्ये ऑक्सिजन गेल्यामुळे काय होईल, एका ठिकाणी ऑक्सिजन जास्त, दुसऱ्या ठिकाणी ऑक्सिजन कमी. आणि ज्या ठिकाणी ऑक्सिजन जास्त तो भाग काय बनणार आहे, कॅथोड. जिथं ऑक्सिजन कमी तो काय बनणार आहे, एनोड. जो एनोड बनेल त्याचं काय होईल, ऑक्सिडेशन. आणि त्याचं काय होणार आहे, करोजन होणार आहे. बरोबर. आणि पिटिंग करोजन, इरोजन करोजन हे सगळे फॅक्टर्स आहे, सिच्युएशन आहे, ज्याच्यामुळे तुमच्या मेटलच्या सराउंडिंगला कॉन्सन्ट्रेशन सेल फॉर्मेशन होणार आहे. किंवा मेटलच्या सराउंडिंगला एक असा पार्ट बनणार आहे जिथं ऑक्सिजन जास्त असेल, एक असा पार्ट बनणार आहे जिथं ऑक्सिजन कमी असेल. एक पार्ट जास्त ऑक्सिजन वाला, एक पार्ट कमी ऑक्सिजन वाला. आणि त्याच्यामुळे काय होईल, करोजन होणार आहे. समजते विद्यार्थी मित्रांनो. आता इन डिटेल
एक एक कंडिशन विषयी आपण स्टडी करणार आहोत की कशा पद्धतीने डिफरन्शियल एरिएशन सेल फॉर्मेशन होऊन तुमचं मॅटेरियलचं करून होतं. 1 by 1 वी विल डिस्कस इन डिटेल इन नेक्स्ट लेक्चर. टिल देन, ओके, थँक्यू.